आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार, पुढच्या आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करणार मुख्यमंत्र्यांची माहिती। बँकांना पूरग्रस्तांकडून कर्ज वसुली करू देणार नाही, पूरग्रस्तांना 2 ते 3 महिने त्रास होणार नाही ही काळजी घेऊ, मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना शब्द। अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डीपीडीसीच्या निधीतून खर्चाला मंजुरी, जिल्हा नियोजन निधीतून कमाल 5% निधी खर्च करण्याची तरतूद। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, पूरग्रस्त शेतकऱ्यांना बँकेनं पाठवलेल्या कर्जाच्या नोटिशीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच मंत्री सरनाईकांनी घेतली दखल, तातडीनं नोटीस मागे घेण्याची सूचना। शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार, पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्याला येऊ नका, पूरग्रस्तांना मदत करा, शिंदेंचं आवाहन। मुंबईतील दसरा मेळावा हा ठाकरेंच्या शिवसेनेचाच, बाकी सगळं बोगस, तर शिंदेंनी अहमदाबाद किंवा सुरतमध्ये मेळावा घ्यावा, संजय राऊतांचा शिंदेंवर जोरदार हल्लाबोल। अहिल्यानगरमधील असदुद्दीन ओवेसींची आजची सभा रद्द, 9 ऑक्टोबरला होणार सभा, कोटला गावातील तणावामुळे सभा पुढे ढकलली। उद्यापासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशनची प्रक्रिया होणार आणखी सोपी, फॉर्म भरण्याच्या कटकटीपासून सुटका, डिजिटल अरायव्हल सिस्टीममुळे प्रक्रिया होणार जलद। आणि पाकिस्तानच्या क्वेटामध्ये आत्मघाती हल्ला, क्वेटामधील सैन्याच्या हेडक्वार्टरजवळ मोठा स्फोट, स्फोटामध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार असं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। पुढच्या आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करणार असल्याचंही ते म्हणतायत, तर बँकांना पूरग्रस्तांकडून कर्ज वसुली करू देणार नाही असा शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। पूरग्रस्तांना 2 ते 3 महिने त्रास होणार नाही ही काळजी घेऊ, दुष्काळी टंचाईबाबतच्या सवलती त्यांना मिळणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। नुकसानीचे आढावे 2 ते 3 दिवसात पूर्ण होतील असाही शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। तर नुकसानीचे सर्व आकडे आले की मदतीबाबत ठरवू असं मुख्यमंत्री म्हणतायत। आणि शेतकऱ्यांना सर्वसमावेशक मदत देण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर दिल्लीच्या मदतीची वाट न बघता मदत करणार असल्याचं ते म्हणतायत। केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन देण्यात आलं आहे। आरोग्य किटसह गहू, तांदूळ, डाळ सुद्धा पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार, लोकांना देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं, या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं, त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। ई-केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल, जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल, विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल, घरांच्या संदर्भातली मदत असेल, तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील, वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात
एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे, पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही. मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे, पुढे ती करणार आहोत. दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतो. आरोग्य किट देखील आम्ही देणार आहोत. त्याच्यासोबत विशेषतः गहू, तांदूळ, डाळ आणि इतर बाकी अनेक महत्वाच्या वस्तू याचीही किट ही आम्ही देणार आहोत, जेणेकरून आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पुढच्या महिना 2 महिने त्रास होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. त्यावेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस केंद्राकडे मी त्या खात्याचा मंत्री असताना प्रस्ताव पाठवला आणि आम्हाला 8,000 8,500 कोटीच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत केंद्र सरकारने त्यावेळेस केवळ 870 कोटी रुपये 880 कोटी रुपये दिले. खूप प्रचंड त्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि त्यानंतरची जी परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. आज तर त्यापेक्षाही भयावह परिस्थिती आहे. केवळ बांधावर जाऊन तोंड दाखवून आलेत मंत्री, आम्हाला पहा फुलवा. हे दाखवायला सोंग कशासाठी करायला पाहिजे? तुमच्यानं काही देणं होत नाही, तुमची ऐपत नाही द्यायची. तर अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील मदतीसाठी जिल्हा नियोजन निधीमधून खर्चाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्याच्या तिजोरीवरचा वाढीव भार कमी करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. राज्याच्या तिजोरीमध्ये आधीच खडखडाट असल्यानं जिल्हा नियोजन निधीतून कमाल 5% निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तातडीची मदत आणि उपाययोजना यासाठी 5% निधी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीचा GR काढण्याच्या सूचना दिल्या आणि आता DPDCतला जो पूरग्रस्त भागासाठी निधी खर्च करत असताना ज्या मर्यादा होत्या त्या आता 10% वाढवलेल्या आहेत. त्यामुळे DPDCच्या बजेटचा 10% खर्च आता शासनाला एकदा मान्यता घ्यावी लागणार नाही. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री महोदयांच्या अधिकारात तो खर्च करता येईल अशा पद्धतीचा GR झाला आणि त्याची कारवाई मला वाटतं कालपासूनच चालू झालेली आहे. 1 वर्ष आता 1.25 वर्ष झालं असेल, 1.25 ते 1.5 वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मी सातत्याने जे बोलले ते होताना तुम्ही सगळेच पाहताय. काही नवीन गोष्ट नाही आणि डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. हा डेटाच महाराष्ट्र सरकारचा सांगतो. दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून शेतकरी सावरलेला नाहीये आणि अजून सरकारकडून सुद्धा मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यातच शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जातोय. धाराशिव जिल्ह्यातील संजितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकेच्या नोटिसा आल्यात. तर बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव इथल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज भरण्याच्या नोटिसा पाठवल्या. तातडीनं कर्ज फेडा अशा नोटिसा बँकांनी पाठवलेल्या आहेत. संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. राजकीय नेत्यांनी आदेश दिल्यानंतरही बँकांकडून नोटिसा येत असल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. तर
दरम्यान पूरग्रस्तांना आलेल्या बँकेच्या नोटिसीवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. आम्ही जेव्हा धाराशिवला होतो तेव्हा अनेक गावात महिलांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले. त्यांचं म्हणणं आहे की आता आम्हाला गेल्या 3 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही. अनेक वृद्ध महिला आहेत त्याच्यामध्ये, आणि आता आम्हाला सरकारचे पैसे नकोत, आम्हाला मदत द्या पुराची. ऑफिशियली लोकसभेच्या वेबसाईटच्या उत्तरात लिहिलेलं आहे की हजारो कोटी रुपये हे सरसकट उद्योजकांचे माफ केलेले आहेत. जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता तर आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत? मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना DCC बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही, आता कोणीही पुढचे 6 महिने कुठल्याही शेतकऱ्याला परतफेड करायची नाही, इथं ऑर्डर काढू शकतं महाराष्ट्र सरकार? पहिले शेतकरी संकटाशी झुजतोय, त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही, आणि बँकावरून पत्र पाठवतायत, नोटीस काढतायत, कर्ज भरायचे पत्र पाठवतायत. अरे कुठे अंधेरी नगरी चौपट राजा, हे असं चाललं आहे राज्यात. तर त्यामुळं मला पुन्हा एकदा मी सांगतोय की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे ते तुम्ही घ्या, पण शेतकऱ्याला तातडीनं मदत करा, ओला दुष्काळ जाहीर करा. ही परिस्थिती भयावह परिस्थिती या राज्यामध्ये आहे, आणि शेतकऱ्याची अश्रू पुसा अशी सरकारकडे आमची मागणी आहे. तर कुठेही वसुली करू देणार नाही, बँकांना निर्देश दिलेले आहेत असं